नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघूया की PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे दोन्ही हप्ते कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। विना अडथळा मिळवण्यासाठी या 3 गोष्टींची खात्री आणि पूर्तता करणं 31 मे पर्यंत विशेष मोहीम आहे। तर PM किसान सन्मान निधी योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 3 समान हप्त्यामध्ये एकूण 6,000 रुपये दिले जातात। मग त्या 3 गोष्टी कोणत्या पुरतात ते बघूया आणि कोणत्या दिवशी PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येऊ शकतो ते आज आपण बघूया। जसे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये केंद्र सरकारच्या केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून दिले जातात। केंद्र सरकारनं PM किसान सन्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांना 19 हप्त्यांची रक्कम दिली आणि 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये बिहारमधून वर्ग केलेला होता। ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व हप्त्यांची रक्कम मिळाली असून ती एकूण 38,000 रुपये इतके म्हणजे की 19 मल्टिप्लाय टू 38,000 रुपये इतके होतात। तर PM किसान 19व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी देण्यात आली होती। आता शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। PM किसानच्या 2 हप्त्यामध्ये साधारणपणे 4 महिन्यांचा कालावधी असतो। म्हणजे जसं की बघू शकता 2,000 जो हप्ता येतो त्याच्यामध्ये 4 महिन्याचा कालावधी असतो। तर मात्र PM किसानच्या शेतकऱ्यांना 3 गोष्टी अपूर्ण असल्यास पूर्तता करण्याची 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे। म्हणजे की आजपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। EKYC आणि बँक खाता आणि आधार लिंक आणि जमीन पडताळणी आवश्यक। म्हणजे EKYC तुमची EKYC आणखी देखील अद्याप केली नसेल तर CSC केंद्रावर जाऊन तुम्ही EKYC करू शकता। बँकला आधार लिंक म्हणजे तुमचं बँकला आधार लिंक अद्यापपर्यंत नसेल तर बँकला आधार लिंक करून घ्या आणि इथून मागचे जे सर्व हप्ते अडकलेले आहेत ते सर्वचे सर्व हप्ते जो 20वा हप्ता आहे त्या 20व्या हप्त्यासोबत येतील। जमीन पडताळणी म्हणजे की तुमचं लँड रेकॉर्ड जर काही कारणास्तव नो झालेलं असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये कागदात जमा करावे लागतील किंवा कृषी ऑफिसला देखील तुम्ही जाऊन कागदात जमा करू शकतात की तुमचं लँड रेकॉर्ड जे आहे ते यस होईल। आता ती चौथी गोष्ट म्हणजे की नवीन आता ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर ID क्रिएट करायला सांगितले आणि ती 31 मे पर्यंत म्हणजे की आजच त्याची लास्ट तारीख आहे। 31 आज तुम्ही अद्याप देखील फार्मर ID काढली नसेल तर जवळच्या CSC केंद्रावर जाऊन फार्मर ID काढू शकता। कारण की असं डायरेक्टली म्हणजे फार्मर ID काढू शकत नाही। ज्यांच्याकडे CSC ID असेल त्यांच्याकडेच काढण्यात येणार। आज लास्ट डेट आहे म्हणजे की आजपर्यंत ज्यांची फार्मर ID आहे त्यांना 20व्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात येईल। म्हणजे 20व्या हप्त्यासाठी ते लाभार्थी पात्र होतील आणि 20वा हप्ता हे जून महिन्यामध्येच येणार आहे। 20 ते 25च्या दरम्यान येईल आणि आपला जो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे। अपडेट जर शेतकरी मित्रांनो आजचा आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर धन्यवाद।